नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आता काही दिवसातच मतदान आहे. मतदानासाठी आपल्याला लागणारे जे मतदान कार्ड असतं किंवा वोटर कार्ड असतं, ते वोटर कार्ड आपण आपल्या मोबाईलच्या साहाय्याने कसं 2 मिनिटात डाउनलोड करू शकतो. तुमचं वोटर कार्ड हरवलेलं असेल, तुमचं वोटर कार्ड तुम्हाला सापडत नसेल, तर तुम्ही मोबाईलच्या साहाय्याने तुमचं स्वतःचं मतदान कार्ड किंवा वोटर कार्ड डाउनलोड करू शकता. ते पण फक्त आणि फक्त 2 मिनिटात. एकदम सोपी प्रोसेस आहे. कोणाकडे जायची गरज नाही. आपल्या मोबाईलमध्ये आपण हे सर्व काम करू शकतो. ही वेबसाईट आपल्या मोबाईलमध्ये ओपन होते. खूप सुंदर प्रकार, एकदम फास्ट चालते आणि काही क्षणातच तुमचं मतदान कार्ड तुमच्यासमोर डाउनलोड होऊन अवेलेबल होऊन जाईल. तर वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट अशा प्रकारच्या पेजवर तुम्ही येऊन जातात. अशा प्रकारे आल्यावर तुम्हाला वरती 2 ऑप्शन दिसतात बघा, लॉग इन आणि साइन अप. तर पहिल्यांदा जर तुम्ही ही करत असाल, लॉग इन केले नसाल, तर या साइन इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. तर साइन इन ऑप्शनवर क्लिक करायचं. एकदम सोपी प्रोसेस आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. एक कॅप्चा आहे. ईमेल आय डी टाकायची गरज नाही. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येतो. तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर आणि तुमचं एक नाव टाकायचं आहे. जे तुमचं नाव मतदान कार्डवर असेल ते टाकलं तर चालेल किंवा दुसरं टाकलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर नाव टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन होऊन जातं. तर रजिस्ट्रेशन एकदम सोपी प्रोसेस आहे. आपण पहिलेच रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, त्यामुळे इथं आपण लॉग इनच्या ऑप्शनवर डायरेक्ट क्लिक करूया. तर लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक पासवर्ड वगैरे त्या ठिकाणी तयार करायचा ऑप्शन दिला जातो. तर पासवर्ड वगैरे तयार केले आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपण इथं मोबाईल नंबर टाकलाच आहे आणि आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथं खाली एक कॅप्चा आहे. तो कॅप्चा पण आपल्याला भरून घ्यावा लागणार आहे. तर आपल्या मोबाईल नंबरवर जो आपण मोबाईल नंबर लॉग इन केला आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या नंबरवर आपल्याला एक ओ टी पी येतो. तर आपल्याला ओ टी पी आलेला आहे तो आपण या ठिकाणी भरून घेऊया. आणि लॉग इन करून घेऊया आपण. तर लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होतं. या वेबसाईटवर आपण नवीन मतदान काढू शकतो. ते पण आपण पुढची एक डिटेलमध्ये आपल्याला सांगणार आहे कशा प्रकारे आपल्याला आपल्या मोबाईलमधून मतदान कार्ड काढायचं आहे. तर फॉर्म 6 जो फॉर्म 6 असतो तो नवीन मतदान काढण्यासाठी असतो, कार्ड काढण्यासाठी. आणि फॉर्म 8 जो असतो तो मतदान कार्डमध्ये काय अपडेट करायचं असतं, मोबाईल नंबर वगैरे किंवा ॲड्रेस, फोटो, नावामध्ये काय चेंजेस असेल ते करण्यासाठी फॉर्म 8 आपल्याला भरावा लागतो. तर आता खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथं इपिक डाउनलोड हा ऑप्शन आपल्यासमोर येतो. त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला इपिक नंबर टाकायचा आहे आणि आपला स्टेट टाकायचं. तर आपण ही माहिती भरून घेऊया. आपला इपिक नंबर आपण या ठिकाणी टाकून घेऊया. एकदम सोपी प्रोसेस आहे. मोबाईलवरून एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आपलं वोटिंग कार्ड डाउनलोड करू शकता. तर इपिक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट आहे, या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर सर्व डिटेल मतदान कार्डवर सर्व डिटेल तुम्हाला इथे दाखवेल आणि खाली तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुमचा ओ टी पी येईल. आता खूप लोकांचे प्रश्न असतात की जर माझा मोबाईल नंबर लिंक नाही, त्याविषयी जर कोणाचा प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा आपल्याला. 100% त्याबद्दल पण आपण नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. लगेच मोबाईल नंबर लिंक होतो, नसेल तरी एका मिनिटात मोबाईल नंबर पण लिंक होतो याला. तर ओ टी पी आलेला आहे. ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घेऊया. व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे.
तर खाली आपल्याला बघा OTP व्हेरीफाय झाले, OTP व्हेरीफाय डन सक्सेसफुली, डाउनलोड इफेक्ट. तर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं इफेक्ट डाउनलोड झालेलं आहे. व्ह्यू करायचं आपल्याला, पाहण्यासाठी यावर क्लिक करायचं. आपलं मतदान कार्ड आपल्यासमोर डाउनलोड होऊन अवेलेबल झालेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मतदान कार्ड आपलं डाउनलोड करून भेटेल. तुम्ही हे मतदान कार्ड बनवून घेऊ शकता. याची फोटोकॉपी काढून तुम्ही ते लॅमिनेशन वगैरे करून तुमच्याजवळ ठेवू शकता. तुम्हाला मागवायचं जरी असेल पोस्टाने नाही ते पण तुम्ही मागवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मोबाईल नंबर अपडेट केला किंवा ॲड्रेसमध्ये थोडंफार चेंज करा की मतदान कार्ड तुमच्या ॲड्रेसवर जे ते, किंवा त्या ठिकाणी एक ऑप्शन पण असतो विदाऊट काही चेंजिंग करता तुम्ही तुमचं मतदान कार्ड तुमच्या ॲड्रेसवर मागवू शकता. डिटेलमध्ये त्या विषयावर पण आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया. खूप सारे लोकांचे मतदान कार्ड नसतात. आता जरी मतदान कार्ड नसेल तरी तुम्ही आधार कार्डवरून पण तुमचे मतदान करू शकता. पण शक्यतो मतदान कार्ड असावे, आपल्याला कोणतेही प्रूफ देण्यासाठी मतदान कार्ड लागू शकते. तर हे मतदान कार्ड ओरिजिनल असते. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही ठिकाणी वापरू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.